तर तुम्हा सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. तर हे आहे आमचं नाशिक, जिथे की खूप सारे खड्डे आणि फक्त खड्डेच आहेत. तर त्या खड्ड्यांमधून जर आपण बाहेर आलो आणि टू व्हीलरवर जायचं असेल तर कंबर तोडून घ्यायचीच कामं आहेत. पण कामं तर करावे लागणार. त्यासाठी सकाळी लवकर उठून काही बँकेचे कामं आणि काही पर्सनल कामं होते. त्यात हे असं सुंदर पावसाळी वातावरण आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड, जी की आता तुम्हाला ऑल टाईम माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. मग आम्ही हायवेने जात होतो तेव्हा इतके छान छान पेंटिंग्स आणि याच्यात पूर्ण नाशिकचं ॲटमॉस्फिअर दाखवलं आहे. जसं की काय काय नाशिकमध्ये आहे. तर हे मी बघतच होते. तेवढ्यात मला हे निसर्गाचं वेगळंच रूप बघायला भेटलं. तर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल, हिला बाहेर फिरून कंटाळा येत नाही? तर ऑब्व्हियसली नाही. त्यानंतर घरी आले. जेवणामध्ये आज भेंडीची भाजी आणि मस्त डाल राईस होता. जर का मी दिवसभरातून एक पण गोष्ट स्किप केली तर माझा पूर्ण दिवसच खराब जातो. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का? त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं आणि घरातल्या घरात असंच राउंड मारत होते. तेवढ्यात मला आठवलं की मी खूप दिवस झाले हेअर ऑइलिंग नाही केलीये. आणि हो, हे जे ऑइल बघताय ते मी स्वतः घरी बनवलेलं आहे. तर तुम्हाला पण या आयुर्वेदिक ऑइलची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. सो बाय.